आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय प्राध्यापक श्री R.S. भोगल साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। त्यांचे समेत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक सन्माननीय ॲडव्होकेट अप्पासाहेब दिघे पाटील, प्राचार्य पवार सर, आपण टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी सन्माननीय अतिथींचं स्वागत करूया आणि सन्माननीय आपण आसन ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि आपणही आसन ग्रहण करावं अशी मी विनंती करतो। सन्माननीय अतिथींना विनंती करतो की प्रवरा परिसराचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांचे प्रतिमेचं पूजन आपल्या हस्ते संपन्न व्हावं। आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय प्राध्यापक श्री R.S. भोगल साहेब, त्यांचे समेत संचालक ॲडव्होकेट अप्पासाहेब दिघे पाटील या ठिकाणी पद्मश्रींच्या प्रतिमेचं पूजन करतात। पद्मश्री विखे पाटील म्हणजे आदर्शवाद आणि अदम्य भावनांचे प्रतीक म्हणजेच पद्मश्री। यातून आधुनिक प्रवरा परिसराची व्यवस्था मजबूत झाली आणि हाच प्रवरेचा गौरव आहे आणि तो गौरव या ठिकाणी स्मृती व्याख्यानमालेच्या स्वरूपात या ठिकाणी संपन्न होत आहे। आजचे चौथे पुष्प या ठिकाणी गुंफत आहेत सन्माननीय प्राध्यापक R.S. भोगल साहेब। धन्यवाद सर। कृपया आपण आसन ग्रहण करावं। सन्माननीय ॲडव्होकेट दिघे पाटील यांना विनंती करतो की आजच्या पाहुण्यांना आपण सत्कारित करावं। सन्माननीय पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी अप्पासाहेब दिघे पाटील हे करतील। पाहुण्यांनी सत्कार स्वीकारावा अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद सर। आणि या ठिकाणी परिचय, स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी डॉक्टर R.A. पवार, प्राचार्य, आश्वी महाविद्यालय। सन्माननीय लोकनेते खासदार डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील, पद्मभूषण उपाधीने सन्मानित आणि आपल्या संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष माननीय डॉक्टर अशोकराव विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमाला वर्ष 16वे या ठिकाणी संपन्न होत आहे। या व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफण्यासाठी आज आपल्यामध्ये प्राध्यापक R.S. भोगल, सहसंचालक विज्ञान संशोधन विभाग लोणावळा पुणे हे या व्यासपीठावर आपणामध्ये उपस्थित झालेले आहेत। यांचे मी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने व्यासपीठावर स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी अध्यक्षस्थान भूषवलं आहे असे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सन्माननीय संचालक माननीय ॲडव्होकेट अप्पासाहेब समितीच्या वतीने स्वागत करतो। तसेच या व्याख्यानमालेसाठी विविध महाविद्यालयातून आलेले सर्व प्राचार्य, विविध शाखांचे मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि सर्व पत्रकार बंधू या सर्वांचा या व्याख्यानमालेसाठी उपस्थित असताना त्यांचे स्वागत करताना मला मनस्वी आनंद होत आहे।
असे म्हणतात की निरोगी मन हे निरोगी शरीरामध्ये वास्तव करत असतं, परंतु आजच्या या धकाधकीच्या आणि तणावग्रस्त जीवनामध्ये आपणा सर्वांचं आरोग्याकडे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. या हेतूनेच आरोग्यविषयक जनजागृती व्हावी, आरोग्यविषयक काहीतरी मार्गदर्शन मिळावं, या हेतूने सर्वांगीण आरोग्यासाठी योगा या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपले पाहुणे प्राध्यापक R.S. भोंगर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा परिचय करून देताना मला विशेष आनंद होत आहे. प्रोफेसर R.S. भोंगर is qualified MA entire psychology in 1986 with the first rank and qualified NET exam in organizational psychology. Presently, he held the position head and assistant director research at Scientific Research Department of Kaivalya Dham, Lonavala, Pune. Before that, he is formally principal of Govardhan Das Sakeria College of Yoga and research assistant and research officer at Scientific Research Department, Kaivalya Dham, Lonavala. His research interest and area of expertise is psychophysiological effect of yogic relaxation from meditative practices, namely Omkar, Shavasana and meditation, as well as bioelectrical profile analysis of practitioner of Shavasana and meditation, as well as psychology of yoga, yoga and mental health. He had 25 years of research experience and 20 years of teaching experience in yoga and mental health at various levels such as postgraduate, graduate, diploma, advanced yoga courses and certificate courses in yoga in various institutes such as Jnana Prabodhani, Pune as a research lecturer, Savitribai Phule, Pune University, Pune for educational psychology to MA final year student and certificate courses same university for lecturer and workshop, as well as for all the academic courses which are run at Kaivalya Dham, Lonavala, Pune. For his contribution in teaching as well as in research, he achieved Shivram Apte Sanskrit Prize at graduate level, Bharat Jyoti Award. He had written 7 books in various languages, such as Psychophysiology of Traditional Yoga, which is published in Korean language, Yoga, Mental Health and Beyond, which is published in English, and soon it is published in China and French. Yoga and Modern Psychology, published in English and German, and it will be soon published in Iranian language. Yoga tata Mansik Swasth, published in Hindi. Personality Development through Yoga, which is to be published. Yoga Model for KVS School, which is published by Government of India. Yoga Model for B.Ed for National Council for Teacher Education, which is published by Government of India. Apart from books, he had published 14 research articles and 14 scientific articles in reputed research journal and magazine. He had visited Germany, Italy, Spain, Thailand, South Korea, Portugal, UAE, China, Japan, Singapore, and USA for holding the lectures in conferences and yoga workshops. One special thing I have to share with you, today's guest is doing an attempt to popularize the yoga all over the world, and each and every year for 2 months he conducted teacher training program in meditation in China in different area, that is the Beijing, Shanghai and Kochi. So such an eminent person with us. It's our proud moment that he share his feeling with us. I
once again warmly welcomed by this Pravara Educational Hub. Thank you. Thank you. I request him to deliver his speech, Yoga for the Health, अर्थात सर्वांगीण आरोग्यासाठी योगा. Sir. हा बहुमान आहे की मी इथे आहे आपल्या सर्वांबरोबर. त्याआधी सुद्धा मी इथे आलेलो आहे आणि एक चमत्कारच आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये आपले सर्वांचे जे सन्माननीय असे पाटील साहेबां यांनी एक कॉन्सेप्ट, एक संकल्पना, एक दर्शन इथे रुजवलेलं आहे. म्हणून मला एक विशेष आस्था, आपुलकी नेहमीच वाटत असते. आज मी जे बोलणार आहे आणि त्या अगोदर मी आयोजकांचे धन्यवाद स्वतःलाच करत आहे. आणि मला इथे फारच प्रेमाने, स्नेहाने इथे बोलवलं गेलंय आणि मला आशा वाटते की मी इथे आपल्या सर्व अपेक्षांना ती इथे पूर्णपणे खरं करणार आहे असा माझा विश्वास, असं मला असं वाटतं. तर माझ्या कर्तृत्वाचा रोग काय असेल तर एकीकडे स्वास्थ्य ही जी संकल्पना आहे ही आधुनिक दृष्टिकोनातून जी आपल्याला दिसते आहे त्याचाही महत्व आहे, परंतु त्याच्याकडनं मी वाटचाल हळुवारपणे करणार आहे. युगामध्ये किंवा पर्वत विचारसरणीमध्ये स्वास्थ्याची संकल्पना काय आहे जेणेकरून आपल्याला सर्वंकष स्वास्थ्य मिळू शकेल. आता सर्वंकष म्हणजे होलिस्टिक हेल्थ बद्दल पुष्कळ बोललं जातं, पण आधुनिक परिप्रेक्ष्य आपल्याला फक्त बोलतं की फक्त सांगतं तसं की होलिस्टिक हेल्थ, पण त्यांना अजून सुद्धा होलिस्टिक हेल्थ बद्दल पुरेशा प्रमाणामध्ये सर्वंकष अशी कल्पना खरोखरच नाही. हे मी फक्त बोलणारच नाही, पण मी आता हे सांगणारच आहे त्याबद्दल. थोडक्यात आपल्याला दोन्ही पाहिजे. आजचं जे जग आहे ना ते सिंथेसिसचं जग आहे. त्याच्यामुळे जिथे काही उत्तमोत्तम जे काही आपल्या आधुनिक विचारसरणीमध्ये आहे ते आपल्याला पाहिजेच आहे. त्याबरोबर जुन्यात जुने आपण असे ज्ञान प्रबोधिनीचे आद्य संचालक डॉक्टर आप्पासाहेब पेंडसे ते मला ते एक पुत्र म्हणून ते वागवत होते आणि त्यांची जी विचारसरणी आहे माझ्यामध्ये, मी ज्ञान प्रबोधिनीमध्ये आहे, त्यामुळे थोडंसं मी मराठीत बोलू शकतो. आधुनिक संकल्पना काय आहे तर हीलेन या शब्दापासून हेल्थ हा शब्द आलेला आहे. त्याचा अर्थ असा असतो की तुम्ही जे काही विस्कटलेलं आहे, जे काही खराब झालेलं आहे त्याला पूर्ववत आणणे, त्याला रिस्टोर करणे असं आहे. म्हणजे काहीतरी आधी झालं पाहिजे. थेरपी शब्द सुद्धा तसाच आलेला आहे. थेरपी शब्द म्हणजे थेरपटेट या शब्दापासून त्याची निष्पत्ती झालेली आहे. थेरपटेट म्हणजे कोण? जे आधी रोमन आणि एथेन्स मध्ये जेव्हा ते युद्ध चालायची तर त्यावेळेला
स्वयंसेवक असायचे काही, ते दूर न पाहायचे युद्ध कसं चाललंय ते. पण ते तमाशा नव्हे, तमाशा म्हणून नव्हे, तर ते युद्ध संपल्यानंतर लगेच ते युद्धभूमीवर यायचे आणि मग सेवा शुश्रूषा करायचे जखमी लोकांची, घायाळ लोकांची. आणि तिथे कोणाची तर कोणाची, फक्त आपल्या देशाच्या यांचे जे सैनिक आहेत त्यांचीच नव्हे, तर कोणीही असेल. म्हणजे फर्स्ट एवर रेड क्रॉस सोसायटी ऑफ द वर्ल्ड. तर तिथे तिकडनं हा शब्द आलेला आहे थेरपिटेट. म्हणजे थेरपी हा जो शब्द आहे ना, मुळात त्याचा अर्थ असा असतो की आधी काहीतरी बिघडलेलं आहे आणि मग त्याला आपण सावरणार आहोत, त्याला अगदी व्यवस्थित करणार आहोत. पण स्वास्थ्य या शब्दामध्ये तसं नाही. स्वस्थ म्हणजे स्वमध्ये जो संपूर्णपणे स्थित झालेला आहे. आणि असं जर होत असेल तर ऐहिक आणि पारलौकिक दृष्टिकोनातून संपूर्णपणे आपण सर्वंकषपणे उहापोह करत असतो. स्वास्थ्य या संकल्पनेतून आपल्याला हे सगळं दिसतं. पण ही संकल्पना काय आहे हे पहा. योग काय सांगत असतं आपल्याला की तुम्ही आधीच पूर्ण आहात, कमतरता तुमच्यामध्ये नाहीये. पण कमतरता जर नसेल तर आपण असे का वागतो, का अशा प्रकारचं काही अशांतमय वातावरण आहे? त्याचं कारण असं आहे की आपल्यामध्ये काही तृप्त्या आहेत, त्या आपल्याला दूर सारायच्या आहेत. पातंजली योग सूत्रामध्ये काय सांगतात की 13 प्रकारच्या चित्त विक्षेप असतात, 9 अंतराय आणि 4 विक्षेप चालू असतात. त्यांना जर आपण दूर केलं, म्हणजे ते अडथळे आहेत बरं का, म्हणजे आपण पूर्ण आहोत पण आपल्यामध्ये काही अडथळे दिसतात, ते उद्भवास येतात. काय येतात, कशा प्रकारे येतात? तर आपल्यामध्ये याची मुभा आहे का? तर इथे मी थोडस तिथे सांगू शकेन, हे आपण खरं मी चालू ठेवतो. तर हे जे 13 चित्त विक्षेप आहेत त्यांचा मूळ काय आहे, ते कुठनं येतात? ते त्यांचा मूळ आहे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये 5 प्रकारचे राक्षस असतात. म्हणजे हे प्रतिकात्मक आहे, खरेखुरे राक्षस नसतात. 5 प्रकारचे राक्षस म्हणजे कुठले? तर एक तर जसं आहे तसं न दिसणं. याच्यामध्ये जो एक इव्हॉल्विंग असा सुरुवात होते त्याला, इव्हॉल्विंग म्हणून तो फाईल आहे, ती फाईल आहे इव्हॉल्विंग. तर हे जे आहेत 5 क्लुप्त्या कुठे कुठल्या? तर एक तर आहे, मी सांगत आहे आपल्याला की अडथळे जे येतात आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जेणेकरून आपण स्वास्थ्य गमावून बसतो, हे जे 13 चित्त विक्षेप आहेत त्यांचा मूळ काय, ते कुठनं आले? तर ते 5 प्रकारचे जे आपले क्लेश आहेत तिकडनं ते आलेले आहेत. त्याचं पैकी पहिला जो आहे अविद्या, म्हणजे आपण वेल परसेप्शन. वेल परसेप्शन म्हणजे काय? आपल्याला जे दिसतं ते खरं नसतं. जर अशी गोष्ट नेहमीच वर्षभर होत गेली तर म्हणजेच आपल्यामध्ये अविद्या हा प्रकार सर्वात जास्त ठासून भरलेला आहे. काही लोकांच्या मध्ये हा फारच थोडं छोट्या स्वरूपामध्ये किंवा फारच कमी प्रमाणामध्ये असतो. तर ते लोक कुठेही भावंबून जात नाही की त्यांना कोणी फसवू शकत नाही. पण काही जण वर्षभर फसले जातात, फसवले जातात. म्हणजे त्यांच्यामध्ये हे, आणि त्याच्यामुळेच पुढे काय होतं की आपल्याला एक अस्मिता, म्हणजे ती नकारात्मक अर्थाने आपण जे वापरतो ती अस्मिता, आपण सकारात्मक अर्थाने वापरतो त्याच्याबद्दल मी बोलत नाही. तर ही अस्मिता आहे, कारण मला माझ्याबद्दल
विशेष काहीतरी उलट काहीतरी वाटू लागतं की मी तसा नाही आहे तसं मला वाटू लागतं. दोन्ही प्रकारे मी स्वतःला ओव्हर एस्टिमेट तरी करू लागतो किंवा अंडर एस्टिमेट करू लागतो. तर दोन्ही यांच्यामध्ये इथे आलेले आहेत. जेव्हा मी अंडर एस्टिमेट करतो तर त्यावेळेला काय आहे की इन्सिक्युरिटीचे भाव म्हणजे अभिनिवेश हे भाव येतात. इव्हॉल्विंग सिंथेसिस हा आम्हाला हे पाहिजे. फाईल इव्हॉल्विंग ई पासून सुरू होत आहे. इव्हॉल्विंग येस इन अँड इव्हॉल्विंग. दुसरं पहा जरा. हा खालचं बघ. आणि याला उघडा प्लीज. हा आधी उघडा. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. हा तिकडनं हा तिकडनं काय छोट्या याच्यामध्ये. हा वर वर जा प्लीज. वर म्हणजे त्याला सरकवा. वर सरकवायचं. आणखी आणखी. हा येस आणखी आणखी. हा हा तो वरचा वरचा सर्वात वरचा त्याचा वरचा. हे बघा इकडनं 1 2 3 4 चौथा. हा येस त्याला जरा मोठं करा. हे पहा मी काही प्रश्न समोर ठेवणार आहे. एक, आपल्याला असा अनुभव असेल की आपल्यामध्ये कुवत फार छान आहे. आपण सर्वतोपरी बुद्धिमान आहात. पण तरी सुद्धा पुढे आपण जात नाही. आपली प्रगती होत नाही. का होत नाही असं सुद्धा आपण बघतो की आपल्यापेक्षा आपल्या वर्गात असलेली एक व्यक्ती आता पुढे पुढे जात आहे. आणि खरं म्हणजे त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता तेवढी नव्हती आणि कुवत सुद्धा तेवढी नव्हती. पण आता ती पुढे का जात आहे. आणखी काही असे प्रश्न आहेत की आम्ही प्रयत्न खूप करतो प्रसन्न राहण्याचा किंवा प्रसन्नता देण्याचा इतरांना. म्हणजे पुरुष असेल तर तो आपल्या बायकोला प्रसन्न करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. पण तरी सुद्धा त्यांची बायको जी आहे ती प्रसन्न नसते का. आणि याचं उलटही आहे. पत्नी जी आहे सर्वतोपरी प्रयत्न करत असते आपल्या पतीला प्रसन्न करण्याचा. सर्वतोपरी त्याच्यामध्ये काहीही कमतरता नाही. पण तरीही पतिदेवांचं आविर्भाव कधीही सुधारत नाही. अशी ही मंडळी असते. असं का होतं. आणि आपण प्रयत्न करून सुद्धा असं का होतं. कारण याच्यामध्ये याचा दोष क्लेशांना आहे. पहिल्यापैकी मी सांगितलं की 5 राक्षस हे आहेत. खरं म्हणजे पहिला अविद्या म्हणजे काय की आम्हाला जे दिसतं. आणि हे ना काय असतं माहिती काय की ते अनुवांशिक असतं. म्हणजे तुमच्यावर काही आक्षेप येत नाही. आणि समजा अविद्या म्हणजे मॅल परसेप्शन, जसं दिसतं तसं आहे तसं दिसत नाही म्हणून आपण फसत असतो वगैरे वगैरे. आणि त्याच्यामुळेच आपल्याला दुसरी गोष्ट दुसरा राक्षस लगेच प्रकट होतो तिथे. कुठला राक्षस तर अस्मिता म्हणजे घमेंड. मी माझा असा आहे. अरे पण घमेंड करण्याचं कारणच नाही हो. काय काय म्हणाला माझं हे सगळं मी केलेलं आहे. हे माझं सगळं आहे. काय मोठ्याने बोलू नका ना. असंच होणार तुमचं. असंच असतं सगळं. तर ते समजा हे आलं ना तुम्हाला. म्हणजे दुसरी गोष्ट अस्मिता म्हणजे घमेंड. तर त्याच्या बरोबरच राग म्हणजे जी घमेंडशील व्यक्ती असते जास्त स्वतःला समजते ती जास्त माझं 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 करत असते नेहमीच नेहमीच बघा.
आणि माझं माझं करणारी जी मंडळी आहे ना, कधीच खुश राहत नाही. बघा तुम्ही, जास्त मुरलेली मंडळी सांसारिक सुखांमध्ये, एक तरी मला दाखवा की त्याच्या चेहऱ्यावर हास्य स्मित सुंदर असं आहे, एक सुद्धा मिळणार नाही. पण त्यांना असं वाटत असतं उगीच की आपण जास्तीत जास्त काहीतरी हे केलं, अभ्यास फार असतो प्रत्येक गोष्टीचा, तरी सुद्धा तोंड वाकडं असतं. हे बघा तुम्ही नेहमीच. तर त्याच्यामुळे हाव चौथा राक्षस लगेच प्रकट होतो. तिसरा आला की चौथा लगेच त्याला चेव येतो. त्याला ग्रजिटायटिस बोलतो आपण. आपल्या इथे पुष्कळसे डॉक्टर आहेत. तर गॅस्ट्रायटिस, हेपेटायटिस, अर्थरायटिस, कितीतरी टायटिस आहेत, डर्मेटायटिस, कितीतरी. काहीतरी जोडा आणि टायटिस लावा. म्हणजे पण डॉक्टर BM हेगडे यांनी आपल्या जे मेडिकल फ्रेटर्निटी आहे त्यांना माहिती आहे. डॉक्टर BM हेगडे फार मोठे मेडिकल प्रोफेशनल आहेत. त्यांना पद्मभूषण मिळालेलं आहे. ते पहिले ते FRS परीक्षक होते, परीक्षक राहिलेले आहेत इंग्लंडमध्ये. तर त्यांनी एक शब्द कॉइन केलेला आहे, ग्रजिटायटिस. ग्रज 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 जो असतो ना, म्हणजे द्वेष भाव इतरांच्या विषयी. ग्रजिटायटिस हा जो टायटिस असतो ना, त्याच्यावर तोडगा मात्र कुठे निघालेला नाहीये आणि तो जाळत असतो. भगवद्गीतेमध्ये सुद्धा नेमकं तेच म्हटलेलं आहे. राग द्वेष वित्तेस्तो विषयानिंद्रियेश्वरन आत्मवैश्य विधेयात्म प्रसादम अधिगच्छति. म्हणजे दोन गोष्टी, एक तर राग आणि द्वेष. त्याच्यापैकी दोन मुख्य राक्षस आहेत असं भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे. दोन मुख्य राक्षस, राग आणि द्वेष. आणि सर्वात त्यापैकी द्वेष म्हणजे फारच जास्त कष्टकारक. आणि तिसरं चौथं, पाचवं आता चौथं झालं की द्वेष, ग्रजिटायटिस. ग्रज येणारच. हे माझं, हे माझं, हे माझं, माझ्याकडे एवढं आहे, त्याच्याकडे तेवढं सुद्धा कशाला. हे बघा, हमखास असं दिसतं की तुमचा जो बॉस आहे ना, त्याच्याकडे 4 गाड्या आहेत. तुम्ही कुठेतरी कसंबसे करून फुटकी गाडी विकत घेता. सॉरी, म्हणजे असं असतं म्हणून. पण त्यांना त्रास सहन होत नाही बॉसला. म्हणजे सगळ्या बॉस बद्दल मी बोलत नाही, कारण मला बाहेर निघायचंय नंतर. माझं काय, काही बॉस त्यांना असं वाटतं की हा कसं काय त्यांनी गाडी घेतली. त्यांना ते सहन होत नाही. म्हणजे माझ्याकडे सर्व काही आहे, पण त्याच्याकडे एवढं तरी कशाला. म्हणजे असुरक्षा, असुरक्षिततेचे भाव, म्हणजे इनसिक्युरिटी. तर बघा कशी येते बघा. इनसिक्युरिटी येणारच, सुटका नाही. आता पण हा बघूया की या पंचक्लेशामुळे त्रास कशा प्रकारे होतो आपल्याला. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर तोडगा सांगणार आहे आणि काही करून सुद्धा घेणार आहे. काही असे योग प्रकार की जेणेकरून फक्त 10 मिनिटं जर आपण दिली तर त्याच्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन तुमच्यामध्ये होणार आहे. प्रसन्नता संपूर्णपणे वाढणार आहे. तुम्ही म्हणाल की एवढे मोठमोठे भक्त होऊन गेले, त्यांनी असं काहीतरी मोठं काही सांगितलं नाही. तुम्ही कोण? कौन है तू, तेरा नाम है क्या? कोण तू? पण मी काही बोलत नाही. ते फक्त योगाचं म्हणणं आहे. आणि ते चैतन्य महाप्रभू यांचे परंपरेतून एक क्रियायोग नावाचा प्रकार आहे, त्याबद्दल मी थोडं बोलणार आहे. त्यामुळे मी स्वतःला काढून घेतलं बाहेर. म्हणजे मला काही असुरक्षाची भावना नाही, असुरक्षित वाटणार नाही आता मी बाहेर गेल्यावर. तर हे बघा, क्लेश जे आहेत ना, ते तसं काही कोणाचं बिघडणार नाही. परंतु वातावरण जर खराब असलं, हे बघा, काही वेळेला काय असतं माहिती काय, की बायका कशा प्रकारे, म्हणजे पत्नी कशा प्रकारे वाचवतात आपल्या नवऱ्याला. तुम्हाला माहिती नाही का? ते प्यालेले होते, तुम्हाला माहिती आहे ना सगळं. त्यांचं नादी काय लागलं तुम्ही, ते तुमची चूक आहे. असं असतं. म्हणजे बोला तुम्ही. आता क्लेश जे आहेत ना, ते कोणाला त्रास देत नाही.
परंतु वातावरण तसं असतं ना, म्हणून सगळा प्रॉब्लेम. कसं तर एक तर मी असा, आणि त्यातल्या त्यात मला असा पती किंवा पत्नी मिळाली. एक तर मी रागेट, आणि ह्या सुद्धा माझ्यापेक्षा जास्त रागेट. काय होणार बघ. म्हणजे वातावरण एक तर मी असा, अवतीभोवतीची लोक सुद्धा तशीच. हे बघा, मला असं वाटतं ते शांत असणार आणि मी सुद्धा शांत होणार. इथे तर आणखी सगळं फरक वेगळा प्रकार दिसतो. तर एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरण. वातावरण जरा किचकट असलं ना, आणि तुमच्यामध्ये क्लेश जास्त असले, म्हणजे हे राक्षस जास्त बळकट असले, जे मी 5 सांगितले तुम्हाला पंचक्लेश, तर तेव्हा हमखास तुमच्यामध्ये चित्तवृत्तींना उफाळा येतो. चित्तवृत्ती म्हणजे अपरेंट फंक्शन्स ऑफ माइंड, म्हणजे मनाचे जे व्यापार जेव्हा फार जास्त विकृत होतात, मनाचे व्यापार, तर त्यांना ते चित्तवृत्ती विस्कटलेली असते, विस्कटते, चित्तवृत्ती वाळून येते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे इथे क्लेश जास्त असले पाहिजे. क्लेश समजा कमी असले तर बहार असते, फार कमी असले तर एखादा सचिन तेंडुलकर निर्माण होतो, अमिताभ बच्चन निर्माण होतो, कोणीतरी टोनी साठे किंवा साठे मैंने प्यार किया ची हिरोईन ती तयार होते. म्हणजे सर्व काही व्यवस्थित, काही थोडंफार कुठे काही वर्क खाली असेल, परंतु अगदी सुरळीत गाडी संपूर्ण जीवनाची चालते. पण असं असा भाग्य सगळ्यांना लाभत नाही. पण आपल्यामध्ये हे क्लेश असतातच असतात. तर काय करायचं मग त्यांच्यावर? त्याच्यावर उपाय आहे, हे मी नंतर सांगणार आहे. आता हे बघा, क्लेश हे मॅथमॅटिकल इक्वेशन आहे. क्लेश समजा जास्त असतील, वातावरण सुद्धा जास्त असेल, किचकट जास्त असेल, तर चित्तवृत्ती जास्त असतात. म्हणजे मनोव्यापार जास्त विस्कटलेले असतात, विकृत असतात. आणि मग आपण त्याच्या आहारी जातो. जेव्हा त्यांच्या आहारी जातो म्हणजे वी गेट आयडेंटिफाईड विथ दॅम, साथ में पावतो जेव्हा. हे पहा, चित्तवृत्ती कसे असल्या, पण आपण जर साथ में पावलं नाही, त्यांचे समरस झालो नाही चित्तवृत्तींशी, म्हणजे मनाचे जे विकृत हे विकार आहेत त्यांचा आहारी नाही गेलो, तर मग काय होणार नाही. परंतु जर जास्त जेव्हा असतात ना हे विकार मनाचे, तेव्हा आपण त्यांच्या आहारी जातो. काही इलाज नसतो आपल्याला, समरस होतोच होतो. आणि त्यावेळेला हे पहा, वृत्ती सारूप्यम इतरत्र, म्हणजे आपण योगापासून अत्यंत दूर जात असतो, म्हणजे स्वास्थ्यापासून दूर जात असतो. आणि मग सर्व प्रकारचे प्रॉब्लेम, पहिला टप्पा बघा तुम्ही, कुठलाही रोग असेल, मन स्वास्थ्य किंवा शारीर स्वास्थ्य जर बिघडत असेल तर त्याचे 4 टप्पे असतात. पहिला टप्पा सायकिक स्टेज ऑफ द स्ट्रेस, हे सगळ्यांना माहिती आहे. तर सायकिक स्टेज केव्हा निर्माण होतो की जास्त मी समरस झालेलो आहे चित्तवृत्तींशी. म्हणजे काय की कालपर्यंत हा हिरो होता, आज झिरो झाला, केस विस्कटलेले, काही करमत नाहीये. काय विचारलं तर काय बोलतो, एका दिवसात परिवर्तन. काय सांगायचं, शेवटी मनीषाने नाहीच म्हटलं. आता पहा ना तुम्ही, तर एन्व्हायरमेंट. पण दुसरा जो असेल ना त्याला काय वाटणार नाही. तो म्हणतो ना, म्हटलं त्याने नाही, अरे तू नाही और सही और नाही और सही, असं गाणं त्याला काय वाटणार नाही, कारण त्याच्यामध्ये क्लेश तसेच नाहीये, जास्त खराब नाहीये. तर ते वातावरण सुद्धा तसा नाही. तर त्याचं दोन्हीचं महत्व आहे. तर सायकिक स्टेज ऑफ द स्ट्रेस म्हणजे तो एकदम काही बोलत नाही, काय नाही, मला तुम्ही एकटे राहू द्या, माझ्याशी बोलू नका, वगैरे वगैरे तो बोलत असतो. आणि तेवढ्यात कोणीतरी चुनी बाबू भेटतो, फिरत असतात ना, आणि तो आणखी काळत जातो. तर तो जो जी स्टेज आहे सायकिक स्टेज ऑफ द स्ट्रेस. आता इकडे आपल्याला फक्त या स्टेजवर आसन आणि प्राणायाम सुद्धा दिले ना, तर ती
व्यक्ती परत जाते चित्तवृत्तींकडे, म्हणजे सुरळीत व्यवस्थित सगळं काही होतं. परंतु प्रॉब्लेम असा आहे की ते ऐकत नाही कोणाचं, आणि मग ती पुढे जाते. म्हणजे वृत्ती सारूप्य, सारूप्य म्हणजे समरस होणे. जेव्हा आपण संपूर्णपणे चित्तवृत्तींमध्ये समरस होतो संपूर्णपणे, त्यावेळेला सायकोसोमॅटिक सोमॅटिक स्टेज, सायकेपासून आलेलं सोमामध्ये दिसलेलं सायकोसोमॅटिक, ते अस्थमा, डायबिटीस, अमुक तमुक, ते एकाएकी कधीच येत नाही. प्रकृती फार जास्त तयार असते त्यावेळी असते. ते कोणी मस्तपैकी चाललेलं आहे, लगेच त्यांना डायबिटीस दिली असं कधी होत नाही, किंवा त्या अस्थमा दिला असं कधी होत नाही. व्हॉट्सएव्हर ती सगळ्यांना एक प्रकारची चिथावणी, एक प्रकारची हे आपण म्हणूया की त्यांना इशारा देत असते, डेंजर्स इशारा, पण कोणी त्यांना जुमानत नाही. आणि मग शेवटी ती म्हणते की मग ठीक आहे, त्याला एक जोराने मी मारणार, म्हणजे माता कशी मारते, आई कशी मारते तशी. तरीही ऐकलं नाही तर मग सांगते तू तर ऐकतच नाही माझं, ये. आणि मग वय 32 आणि अमुक कोणीतरी उद्योजकाचं मुलगा, उद्योजकाचा तो गेला असं आपण ऐकतो, हृदयविकाराचा झटका वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर सायकोसोमॅटिक स्टेजवर आपल्याला ती स्टेज खोळंबता येऊ शकते. काही तुरळक लोक अशी असतात की त्यांना संपूर्णपणे याचा नायनाटी करता येतो, परंतु दॅट इज नॉट द रूल, एक्सेप्शन. काही लोकांचं असं असतं की संपूर्णपणे डायबिटीस गेला, पण इथे डॉक्टर सुद्धा आहेत की ते जात नाही. पण आपल्याला जे अटॅक फ्रिक्वेन्सी जी असते, इनटेक ऑफ मेडिसिन जो असतो, आणि इंटेन्सिटी ऑफ अटॅक, याला आपल्याला कमी करता येतं. ते मात्र आहे, आणि संपूर्ण आयुष्यभर आपण घेऊ शकतो. पण एक असं आहे औषध, पण योगाचा जर आपण वापर केला ना तर आपण ते गाडी पुढे जाऊ देत नाही मात्र, म्हणजे त्याची सोमॅटिक स्टेजवर जाणार नाही. मात्र समजा हे आपण इथे केलं नाही, कारण हे पहा ना, सामान्य व्यक्ती, स्वतःला हुशार समजणारे, त्यांना सुद्धा नियमित अभ्यास, योगाभ्यास जमत नाही. तर आपण या लोकांच्या पासून कशी अपेक्षा करायची? डॉक्टर लोकांचे इथे सुद्धा बसलेले आहेत की त्यांचा अनुभव असाच आहे. औषध सुद्धा व्यवस्थित लोक घेत. तुम्ही घेतलं का औषध? ते काय ना की मी ते ना 2 वेळा घेतलं होतं, 7 वेळा घ्यायचं म्हटलं ना तुम्हाला, नाही मी घेतो आजपासून. हे बघा, हे औषध सुद्धा तुम्ही घेत नाही व्यवस्थित, तर हे आसनं प्राणायाम करणार कोण? त्याच्यामुळे पुढे गाडी जाते सोमॅटिक स्टेज, आणि इथे 30 ते 70 सायकोसोमॅटिक स्टेजमध्ये 30 ते 70% पर्यंत आपल्याला फायदा होतो. पूर्णपणे जाणार नाही तुमचे हे जे आहेत कृत्या, परंतु फायदा होणार. पण त्याचा पुढे जेव्हा गाडी जाते ना सोमॅटिक स्टेज, तर 20% फक्त फायदा जेमतेम होणार, त्याच्यापेक्षा होणार नाही. आणि मात्र पुढे गाडी जाऊ देणार नाही तुम्ही, एवढं मात्र आहे योगाचा वापर केला तर. सोमॅटिक म्हणजे काय की दिसतं, चेहऱ्यावर दिसतं, डोळ्यात दिसतं की काय झालेलं आहे या माणसाला. मग बोलण्याची गरज नसते. तुम्ही जे तुमचं जे औषध आहे ते लपवू शकणार नाही. लपवला तरी तुमचा चेहरा मोहरा दाखवणार, तुमची गेट दाखवणार, कसं तुम्ही चालता हे दाखवणार, ते संपूर्ण आहे. तर ते 20% फक्त फायदा होतो. पण योगाचा वापर केला या स्टेजवर तर तिथे आपल्याला खोळंबता येईल. ही जी स्टेज आहे पुढे जाणार नाही, पण आपण तर पुढे जात असतो. मागे धकलण्याचं काही कामच नाही ना आपलं. मग पुढे जातो कुठे? तर ऑर्गॅनिक स्टेजमध्ये. आणि इथे मात्र प्रॉब्लेम आहे की किडनी फेल्युअर झालेला आहे, तो फेल्युअर झालेला आहे, त्याला तुम्ही बदला. आता किती बदलणार? म्हणजे आतापर्यंत म्हणजे साहसी कवी भाऊ थी, त्याच्यामध्ये तुलसीप्रमाणे तर शक्य नाही ना की ती स्वतःच पूर्णपणे बदलली. म्हणजे एवढं काही प्लास्टिक सर्जरी केली, पण समजा केली तर तुम्ही तेच राहणार का? तुमचा मेंदूचा बदलला गेला तर तुम्ही, म्हणजे ह्या संपूर्ण गोष्टी फार कॉम्प्लेक्स आहेत. एथिकल इश्यूज पुष्कळ येतात, पण तसं अजून आलेलं नाही. हे फक्त फॅन्टसी आहे, सायंटिफिक फॅन्टसी. परंतु एक मात्र आहे की ऑर्गॅनिक जेव्हा त्रास होतो तर तेव्हा किडनी काढा, पण केव्हा, किती? 2 वेळा, 3 वेळा, फार जास्त तुम्ही हे असलात लकी तर 3 वेळा, नाहीतर 2 पेक्षा जास्त होत नाही. डॉक्टरांना सगळं माहिती. आणि मग जावं लागतं.
आता हा दुष्ट चक्र चालूच असतो आणि तुम्हीच रिप्लेस होता. तुम्ही काय काय रिप्लेस करणार? आता याचा हा दुष्ट चक्र कसा दूर करायचा? तर याच्यामध्ये क्रेज जो आहे ना, त्यांना जर आपण कमी करता आलं आणि एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरणाला कमी करता आलं किंवा दोन्ही या गोष्टींना आपण जर कमी करू शकलो तर काहीतरी आशा आपल्याला दिसू शकते. एन्व्हायरमेंट आपण वातावरण तुम्ही कमी करू शकता का? बदलू शकता का? तुमच्या शेजाऱ्याला जो दारुडा आहे बोलू शकता का की तू इथं निघून जा आणि दुसरे कुठेतरी राहा? शक्य आहे का? तू सांगणार तूच जा निघून. त्यामुळे वातावरण आपल्याला बदलता येणार नाही. तर फारच कारण स्काय रॉकेटिंग प्राइसेस आहेत वगैरे वगैरे आपल्याला जास्त नाही. आणि आता क्लेशांच्यावर आपण काहीतरी करू शकतो. आणि आपल्या ऋषीमुनींनी हे हेरलेलं होतं फार वर्षांपूर्वी. क्लेश तणु करणार्थ समाधी भावनार्थश्च क्रियायोग. क्रियायोग हे हा जो प्रकार असतो तो अत्यंत सोपं केलेला प्रकार आहे. म्हणजे ध्यान प्रकार अगदी सोपं करण्यात आलेला आहे. त्याला आपण क्रियायोग असं नामोच्चार करतो. ध्यान प्रकार हा किचकट असतो थोडासा, कारण त्याच्यासाठी तुम्हाला फार जास्त तपश्चर्या लागते वगैरे वगैरे. परंतु जे ऋषीमुनी होते ना, त्यांनी काय केलं की ध्यानाला अत्यंत सोपेपणा दिला आणि त्यांनी काही अशा पद्धती तयार केल्या की त्यांना पुढे क्रियायोग नाव दिलं गेलं. असे क्रियायोग पुष्कळ प्रकारचे आहेत. पण पातंजली योग सुद्धा सूत्रांमध्ये तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे 3 सांगतात. आणि त्याच्यावर चैतन्य महाप्रभू यांनी 3 गोष्टी दिलेल्या आहेत की तपासाठी आपण अनुलोम विलोम प्राणायाम करायचं. अनुलोम विलोम प्राणायाम. आणि तो करण्यासाठी आपल्याला फक्त आधी ब्रीदिंग अवेअरनेसची प्रॅक्टिस पाहिजे. त्याच्यानंतर ओंकार करावा. ओंकार कसा करावा? तर भागवतामध्ये दिलेला आहे. फक्त श्रीमद भागवतामध्ये 11व्या स्कंधामध्ये 14व्या अध्यायामध्ये 32, 33, 34, 35 या 4 श्लोकांमध्ये अधिकृतपणे ओंकार कसा करावा याच्याबद्दल स्पष्ट दिशा निर्देश मार्गदर्शन सापडतं. पण आपण कुठे पाहिलंय का की कितीतरी आपण भागवत कथा सप्ताह ऐकत असतो, बघत असतो. आता सुद्धा जर आपण आस्था चॅनल लावला तर तिथे भागवत कथा सप्ताह असेल. पण एकही मायका लाल किंवा मायकी लाली याच्याबद्दल बोलत नाही की ओंकाराचा प्रकार उत्तम पैकी इथे आहे, त्याच्याबद्दल काहीतरी बोलूया. कोणीही बोलत नाही. फक्त कथा सांगतात. ही वस्तुस्थिती आहे. एवढा अमूल्य काहीतरी ठेवा आपल्याकडे आहे. 11वा स्कंध आणि 14वा अध्याय. 14वा अध्याय संपूर्णपणे ध्यानाला वाहिला गेलेला अध्याय. ध्यानाचं खरोखर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर त्या अध्यायामध्ये आपल्याला सापडतं. आणि याच्यामध्ये 32वा, 33वा, 34 आणि 35 11वा स्कंद 14वा अध्याय आपल्याकडे सुद्धा असेल. श्रीमद भागवत घरी पडलेले कुठेतरी म्हणजे आता शोधावं लागेल. म्हणजे असं असतं ते. कारण काय की या गोष्टी आता आधुनिकतेच्या याच्यामध्ये काही पैसे देत नाही ना, त्यामुळे त्यांना लोक बघत नाही. असो, पण ते आपण बघा त्याच्यामध्ये दिसेल आपल्याला काय म्हटलं गेलं. सम आसन आसीनो सम कायो उथासकम हस्सो सुंद आधाय स्वनासाग्रे कृतेक्षणा. बरं, हे फार मोठं आहे. मी फक्त कामाचं काहीतरी थोडंसं बोलतो. 3 गोष्टी मुख्य आहेत ओंकाराबद्दल. नृत्य विच्छिन्नम ओंकारम घंटानादम विचूर्णवत. 3. 1 नृत्य विच्छिन्नम ओंकार म्हणजे आपण जेव्हा ओंकार करतो ना तर संपूर्णपणे हा जो भाग आहे हृदयाचा आत्ता तो संपूर्ण जागृत झाला पाहिजे. तो अति स्पंदनमय व्हायब्रेशन पुष्कळ त्याच्यामध्ये आलं पाहिजे पूर्णपणे. ओंकार पूर्ण ओंकार. तर त्याच्यासाठी खालच्या पट्टीचा आवाज आणि खालचा आवाज स्वर सुद्धा खालचा पाहिजे. कसं?
शेवटी एकदम सूक्ष्म होतो, कोमल होतो ओंकार. तैलधारा विच्छिन्नम दीर्घ घंटा निनादवत असं सुद्धा म्हटलं गेलंय तैत्तिरीय आरण्यकामध्ये. तैत्तिरीय आरण्यक असं काहीतरी अनुपम ग्रंथ आहे की संपूर्ण आयुष्य ओवाळून टाकावं असं वाटतं. असे कितीतरी सुंदर ग्रंथ आहेत की त्याच्यामुळे आपल्याला सर्व काही मिळतं. आणि ओंकार असा आहे की त्याच्यामध्ये कामदम मोक्षदम चैव ओंकाराय नमः. ओंकारामुळे आपल्याला धास्ती वाटत असेल की आपण काय इथे साधू बनण्यासाठी आलेलो नाही, आपल्याला पुष्कळ काहीतरी संसारामध्ये करायचंय आणि संसारी काही सुख भोगायचे मिळेल ना तुला. कामदम तुमच्या ज्या मनात आहेत ना त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील, संसारिक गोष्टी मिळतील ना. कामदम मोक्षदम, आणि त्याशिवाय तुम्हाला आतील विसावा आणि मोक्ष हे सुद्धा मिळेल, दोन्ही मिळणार. तर ओंकाराचा असे एक नवलाई आहे. ओंकार म्हणजे काय आहे तर आपल्याला फार व्हायरल गेलेलं माहिती असेल, व्हायरल झालेलं आहे की ते सूर्याचा आवाज आहे. किती लोकांनी तो ऐकलाय? सूर्याचा आवाज याच्यामध्ये येईल, काही लोकांनी ऐकलेलं की तो याच्यामध्ये इंटरनेटमध्ये आले. ओंकार सूर्याचा आवाज खरा खरा. आणि ते कोणी काढले बाहेर? नासा च्या सायंटिस्ट, अमेरिकन सायंटिस्ट. त्यांनी त्याला जो आवाज आहे ना त्याला त्यांनी आकुंचित केलं, त्यांना ॲब्रिव्हिएटेड केलं जेणेकरून आपल्याला तो ऐकू येईल. आणि मग त्यांना काय दिसलं तर खरखुर ओंकार अशा प्रकारचा दिसला. भगवान कृष्णांनी उद्धवाला सांगताना हेच म्हटलं, हृदय विच्छिन्न ओंकार. हृदयातला जो भाग आहे तो असं स्पंदनमय झाला पाहिजे. आणि त्यासाठी सकाळचा घोगरा आवाज असतो. सकाळी आपण उठतो ना तर कसं बोलतो, मला आणखी झोपायचं, आता तुम्हाला त्रास देऊन वाटलं ना मी आता कशाला आता जाणार तर बघा आणि मी थोडा थोबाडीत मारतो एकदम. असा एक आवाज घोगरा असतो. त्या आवाजामध्ये आणि मग तो 3 सेकंद ठेवायचा, कारण जेणेकरून मकारामध्ये जास्त स्पंदने येतील. आणि स्पंदनांचा उपयोग एवढा जास्त झालेला आहे की आता आणखी एक व्हायरल झालेला आहे. एका मुलीने, अर्थात आम्ही सुद्धा आमच्या याच्यामध्ये पुष्पाचे प्रयोग केलेले आहेत, पण 14 वर्षाच्या मुलीने आता तर एक कुठेतरी भारतीय यांनी याच्यावर प्रयोग केले ओंकारावर आणि कितीतरी त्यांना चांगले परिणाम मिळाले. अर्थात आम्ही ते आधीच केलेले आहेत, पण विशेष म्हणजे असं आहे की याचे फायदे लहान मुलांना सुद्धा, 14 वर्षाच्या मुलीने त्याच्यावर प्रयोग केले आणि त्याचा अति व्यवस्थित म्हणजे रिगरस कंट्रोल स्टडी केलेला आहे. तर ओंकार पहिली गोष्ट अशी झाली काय तर हृदय विच्छिन्न ओंकार. दुसरी घंटानादम. आपण जे ओंकार करत असतो ना तर आपण घंटानादम करत नाही. आपण कसं करत असतो तर हा भोंगा नादम आहे. घंटानादम नाही, भोंगा नादम. घंटानादम कसा असतो बघा, तुम्ही एकदा टोला लगावला ना, त्या मोठी घंटा असली ना, तुम्ही पहा, मी स्वतः बघितलेलं आहे की काही देवळांच्या मध्ये मोठी घंटा असते. एकदा तुम्ही वाजवली ना, लहान मुलं असं करत असतात. तो घंटा वाजून शिपाई गेला आणि ते गोळा होता. आणि जसं जसं आपण मोठे होतो आम्ही त्यांना सांगतो की तू गाढव आहेस, पण ते गाढव नाही आहे. लहान मुलं फार जास्त हुशार असतात, आपण त्यांना दुःखित करत असतो. असो हा दुसरा विषय असणार आहे. तर घंटा नादम म्हणजे ओ 3 सेकंद असला ना आणि मग त्याला आपण टेपर ऑफ करता आलं तर घंटा नाद नेहमीच लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्टी आहे बिसोर्णवत. बिसोर्णवत
म्हणजे कमळाचा देठ आतनं किती कोमल असतं, तर त्या देठाप्रमाणे कोमलत्व आपल्याला मकाराच्या शेवटी शेवटी अनुभव असायला पाहिजे. कारण हा जो कोमलत्व आहे तो तुमच्या घशामध्ये आत विशुद्धी चक्राला तो प्रचोदित करत असतो. आणि विशुद्धी चक्र आकाश तत्वाचा केंद्रबिंदू असतो. आकाश तत्व प्रचोदित झालं, उद्दीपित झालं की बाकीचे जे तत्वे असतात तर त्यांना परिणाम उत्तम येतो. कसा? तर आकाश तत्वापासून काय निघालेलं आहे? वायू. वायूपासून काय निघालेलं आहे? अग्नी. अग्नीपासून पाणी. पाण्यापासून पृथ्वी. हे चारी जे आहेत म्हणजे एकूणात 5 पंचमहाभूते, त्यांना एक बल मिळतं. म्हणजे आपलं स्वास्थ्य सर्वंकष होण्यामध्ये ओंकाराचा किती मोठा वाटा आहे हे लक्षात आपल्याला येऊ शकेल, व्यवस्थित जर केलं तर. व्यवस्थित नाही केलं तर थोडाफार फायदा होणार आहे, म्हणजे एकदम असं नाही. त्यामुळेच काय की योग शिक्षक कधीही उपाशी मरत नाही, कारण थोडंफार ते सगळं देऊनच जातं. जर तुम्ही व्यवस्थित केलं तर बहारच येते. तर अशा प्रकारचा मकार जर आपण केलं तर दशकेतो तिशवणम मासात वार्ग जितानला असं सांगतात. आणि अनुलोम विलोम याच्यामध्ये जर आपण ओंकार करू शकलात, अर्थात त्याच्यामध्ये आपल्याला ओंकार फार जास्त मवाळपणे आणि एकटे तुम्ही असाल ना तेव्हाच करायचं असतं. कारण तुम्ही जेव्हा एकटे नसता ना तर तुम्ही काय करता की स्पर्धा लावता. माझा ओंकार बघा किती लांब, मी तुझ्यापेक्षा. आणि त्याच्यामुळे काय होतं की दुसऱ्या दिवशी शक्य आहे की तुम्ही हॉस्पिटलमध्ये असणार. त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये हायपोक्सिया होण्याची शक्यता असते. म्हणजे ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणजे योग प्रकार जे आहेत ना ते अगदी व्यवस्थित कुठनंतरी प्रशिक्षित मंडळींकडून आपण करून घेतलं, शिकलं तर त्याचा फायदा असतो. नाहीतर काही प्रॉब्लेम होण्याचा संभव असतो. समजा होणार नाही एखाद्या वेळेस, पण झालं तर फार. आणि कोणीही डॉक्टर मग ठीक करू शकत नाही, व्यवस्थित करू शकत. त्याचं कारण असं आहे की हा प्राणाशी संबंध असतो त्याचा. आणि प्राण हा अजूनही मेडिकल सायन्समध्ये तेवढ्या स्वरूपामध्ये आलेला नाही. प्राण म्हणजे एनर्जी आपली जी असते, सूक्ष्म एनर्जी. त्यामुळे ते करू शकत नाही. आणि त्यासाठी तुम्हाला कुठेतरी याच्यामध्ये हिमालयामध्ये शोधावं लागेल कोणीतरी योगी. पण ते सहसा तिथे सुद्धा मिळत नाही. प्रॉब्लेम असं झालेला आहे. आणि तिथे सुद्धा जाण्यासाठी तुम्हाला सध्या काही एक लायसन्स लागतं, माहिती असेल तुम्हाला. हिमालयामध्ये कोणी फिरकू शकत नाही, लायसन्सधारी असतात. पात्र असे, कारण ते बाकीचे मंडळी त्रास देतात ना त्या लोकांना, जे खरे स्वामी जे असतात किंवा त्यांना त्रास देतात. म्हणून त्यांनी गव्हर्नमेंटने त्यांनी त्याच्यावर आता हे केलेलं आहे की लायसन्स वगैरे फार अवघड असतो. त्याच्यामुळे आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर फार छान असतं की आपल्याला हे कशाला करायचं, चुकीने करायचंच नाही. तर अनुलोम विलोम प्राणायामामध्ये आपण जेव्हा श्वास सोडतो ना त्यावेळेला ओंकार जर आपण केला तर हे करायचं असेल तर मला आपण नंतर कोणी सुद्धा सांगू शकता, मी तुम्हाला सांगू शकेन कशा प्रकारे आपण करतो. तर श्वास आपण घेतला, आणि मग परत इकडे घेतला आणि परत, म्हणजे सोडत असताना श्वास आपल्याला ओंकार करायचा. असं जर आपण 10 अनुलोम विलोम प्राणायाम करू शकलो म्हणजे 20 वेळा ओंकार, तर सूर्योदयाला, मध्यान्हाला आणि सूर्यास्ताला जर आपण करू शकलो तर एका महिन्याभरामध्ये छोट्या मोठ्या क्लुप्त्या सगळ्या संपतात. नाहीतर असं झालं कधीतरी हे होतं, आता काय झालं, डोळे कुठेतरी त्रास, आता काय झालं कुठं. काही लोकांना असं असतं बघा ना तुम्ही, घरामध्ये 3-4 मंडळी असली तर एक हमखास तशी असते, काही ना काही होत असतं, काही ना काही लागलेलं. तर त्या लोकांनी जर असं केलं तर खरोखरच एका महिन्यामध्ये, समजा एका महिन्यामध्ये होत नसेल 2 महिने, कारण दुसरं तर काही नाहीच आहे ना इलाज, 3 महिने, पण फायदा नक्की होणार आहे एवढं खरं आहे. हे झालं ओंकाराबद्दल. तर आणखी तिसरी गोष्ट आहे
10 चक्र अनुलोम विलोम प्राणायाम केले, 10 चक्र ओंकार आणि 10 चक्र गायत्री मंत्र. आता गायत्री मंत्राबद्दल तसाच प्रकार आहे. तर अनुदात्त, उदात्त आणि स्वरित याचा जर आपण विचार केला नाही तर त्याला फारसं काही महत्व नाही. आणि सीडी जी बाजारात उपलब्ध आहे ते फार जास्त कमर्शियल झालेली आहे, पण त्याचा उपयोग तसा नाही, कारण ती फक्त चालीवर बसवलेली गेली आहे. पण कसं करायला पाहिजे मग, की त्या उदात्त अनुदात्त स्वरित, म्हणजे उदात्त म्हणजे आपण घनपाठी जे असतात ना, कसं बोलतात, वाह स्व भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आपण पाहिलं असेल की जे जे भटजी वगैरे जे शिकलेले असतात आणि व्यवस्थित असतात ते लोक व्यवस्थित असं करतात, पण बाकीचं कसे बसे, कारण तुमचा मुलगा तसं काही करत नाहीये म्हणून जा तू सुद्धा हेच कर, काय ते तुला काही जमत नाही म्हणून ते येतात, तर त्या लोकांचं काही खरं नसतं. आणि असेच भटजी आता सापडतात, आणि त्यांचा मुलगा काय करत नाही म्हणून ते भटजत. त्यांचे जे वडील होते ते व्यवस्थित करायचे, पण तो नाही करू शकत, तर त्याला पूर्णपणे पुन्हा शिकण्याची गरज असते. तर ओम वाह स्व म्हणजे त्याचा वर रेख आहे, बस तत् स स वर जाणारी रेख अशी. वीचा खाली रेख आहे, तो ह्रस्व जरी असला तरी आहे त्याच्यामध्ये. स वी वरे वरे वरच रेख आहे. मच्या खाली रेख असते त्यामुळे थोडंसं लांबायचं, वर नाही सपाट असं. भर्गो वर देवस्य, देचा खाली रेख आहे बघा, देवस्य धीमहि धियो यो, मधल्या यो मध्ये रेख आहे खाली, त्याचमुळे जरा लावायचं. न प्रचोदयात् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. एवढं तुम्ही कमीत कमी आवाजामध्ये केलं ना, अगदी खालच्या पट्टीत आणि खालच्या स्वरात, तर असीम शक्ती अशी प्रकट होत असते. आणि मग फक्त 10 चक्र करायचे, 10 चक्र अनुलोम विलोम, 10 चक्र ओंकार आणि 10 चक्र गायत्री मंत्र. फक्त 7 दिवसाचे आत तुम्हाला असं दिसेल की कुठं तरी नवीन शक्ती आपल्यामध्ये येते आहे आणि नवीन काहीतरी आपण प्रसन्न होता दिवसेंदिवस. जर आपण दोनदा करू लागलो, एक महिनाभर आपण एकदाच करा आणि त्याच्यानंतर दोनदा सुरुवात करा. दोनदा केल्यानंतर घरचं वातावरण अत्यंत सलोखापूर्ण होणार आहे. तुमचे संबंध इतरांशी सलोख्याचे होणार आहे संपूर्णपणे. का तर तुमच्यामध्ये 2 गोष्टी येणार आहेत. एक नॉन रिॲक्शन, म्हणजे लगेच तुम्ही काय बोलणार. कोणीतरी म्हटलं समजा, आपण काय करतो, लगेच बोलतो आणि लगेच बोलल्यानंतर प्रॉब्लेम होतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सांगण्याची गरज. तर तिथे आपण एकदम रिॲक्ट नाही करत. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला पेशन्स नावाचा ही जी गोष्ट आहे ती फार दुर्मिळ आहे सध्या, ती लाभते. दुसरं काही तुम्हाला मिळालं नाही तर पेशन्स तर नक्कीच 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 मिळणार आहे. नाहीतर नॉन रिॲक्शन आपोआपच मिळतं. नाहीतर फक्त साखर जास्त टाकली आणि त्याच्यावरनं डायव्हर्ट्स होतात. तुम्हाला माहिती, साखर तू आज पुन्हा परत टाकली, काय परत शब्दाला आक्षेप आहे. मी कुठे आधी टाकली तू सांगा झालं नाही. मी सहज बोललो, सहज नाही तुमचं, मी आता बघते पुष्कळ चाललेलं. आता मी इथे राहू शकणार नाही. दार उघड आहे आणि ते गेल्यानंतर गाईडचं गाणं, कैसे क्या हो गया. म्हणजे पहा ना, साखरेमध्ये आपल्याला आनंद मिळायला पाहिजे, तर साखरेतून काय काय निर्माण होतं. नॉन रिॲक्शन म्हणजे आपण प्रतिक्रिया देणार नाही लगेच, हे हमखास मिळतं. मी असं हे करून पाहिलंय की एका याच्यामध्ये छोटासा उद्योग होता, त्यांना फक्त 10 ओंकार करायला लावायचं. कुठे असो, आपल्या इथे सुद्धा आपल्याला हे करता येईल. रोज 10
चक्र अनुलोम विलोम प्राणायाम आणि 10 चक्र ओंकार जर केलं आपण तर पहा तुम्ही तुमच्या वर्तनामध्ये व्यवहारामध्ये एकमेकांच्या मध्ये जे संबंध आहेत त्याच्यामध्ये किती फरक पडतो व्यवस्थित अशा प्रकारचं. आणि जोडपी दोन्ही म्हणजे नवरा बायको दोन्ही करत असतील तर एक बहारदार आयुष्य आपल्याला लाभणार आहे. यामध्ये काही वाद नाही. कित्येक लोकांनी मला असं सांगितलं. आणि संपूर्ण चायना तुम्हाला माहिती असेल 3 शहरामध्ये आता सांगितलं गेलंय की क्वांचो तो इलेक्ट्रॉनिक सिटी आहे फार भली मोठी आणि शंघाई आणि बीजिंग त्याच्यामध्ये हा जो क्रियायोग प्रकार आहे जो मी सांगितला आता मला एवढ्या उत्तम पद्धतीने लोक करतात की आपल्या संस्थेमध्ये सुद्धा केवढ्यामध्ये सुद्धा मुलं तेवढी करत नाही. म्हणजे हा जो प्रकार आहे गायत्री मंत्राचा एवढं सुंदर गायत्री मंत्र करतात. तर चायनीज भाषेमध्ये र शब्द हा नसतो. र त्याच्यामध्ये ते सुरुवातीला भलगो बोलतात. भलगो देवस्य परंतु नंतर नंतर एवढ्या सफाईने बोलतात की मी ते एक आणलेले ते करून त्याचं ध्वनिफीत तयार केलेली आहे. कोणालाही ऐकवली ना तर तो विश्वासच नाही वाटणार की चायनीज लोक आहेत. चायनीज लोक भारताला भारतीय तत्वाला हिंदू धर्माला वगैरे वगैरे खूप जास्त प्रेम करतात. अत्यंत प्रेम. पण सरकारचं तुम्ही विचारू नका. त्याचं वेगळं गणित असतं संपूर्ण. तर अशा प्रकारे जर आपण हे करू शकलो तर काय होणार नाही. आता माझ्याकडे वेळेचा थोडासा बंधन आहे त्याच्यामुळे नाहीतर मी तुम्हाला कित्येक अशा काहीतरी टेस्टिमोनियल दाखवल्या असत्या की क्रियायोगामुळे काय काय फायदा होत असतो. तर इथे आपण काय करतो बुद्धी बरोबर आपण बुद्धिस्थैर्य लाभत असतो. बुद्धिस्थैर्य लाभते. तर कठोपनिषदामध्ये काय म्हटलेलं आहे की आपला जो शरीर आहे ना तो रथाप्रमाणे असते. तर रथाचे जे 5 घोडे असतात ना ते आपले 5 इंद्रिय असतात. आणि 5 इंद्रिय एवढी बलवत्तर असतात की मोठ्या मोठ्यानं सुद्धा फार त्रास होतो. जे ते आहारी जातात. इंद्रियाणी प्रमाथीनी हरंती प्रसवनं यतो यपि कौंतेय पुरुषस्य विपश्यत असं भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये. याच्यामध्ये एक जरी इंद्रिय म्हणजे सेन्स ऑर्गन्स सेन्सेस वन ऑफ द सेन्सेस इवन वन त्याचा आहारी जर आपण गेलात इंद्रियाणां विचरतां यन् मनोन विधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नाव विवांभस. एक जरी म्हणजे चव आहे समजा तुम्ही चवीच्या आहारी गेलात तर चव सुद्धा तुम्हाला घेऊन जात असते. पहा तुम्ही कुठलेही एक आणि ज्याच्यामध्ये 5ही एकत्र आले तर काय होणार आहे. तर याच्यामुळे सर्वात बलवत्तर इंद्रिय असतात आणि त्यांना जोडलेलं काय असतं मन. आणि मन माध्यम आहे. आणि मनाला शांत केलं जर आपण ना मनोप्रशमनो उपाय योगो इत्यभिधीयते. योग वासिष्ठ मध्ये म्हटलेलं आहे. मनाला शांत करण्याचा उपाय म्हणजे काय योग. ही परिभाषा फारच सुटसुटीत आहे. शांत करण्याचं मनाला स्वास्थ्य देण्याचं नाही बरं का. मनाला तुम्हाला स्वास्थ्य देता येत नाही. आपण जे योगा मेंटल हेल्थ बोलतो त्याचे पुस्तक मी आता इथे थोडीशी भेट म्हणून दिली आहे आपल्या लायब्ररीसाठी. त्याचं नाव आहे योगा अँड मेंटल हेल्थ. पण मेंटल हेल्थ हा शब्द आपल्याकडे नाही. कारण हेल्थ आपण मनाला कधी देऊ शकत नाही. मनाला हेल्थ दिलं ना तर तो माकडाला हेल्थ देण्याप्रमाणे होईल. माकडाला तुम्ही व्यवस्थित हेल्थ दिला खूप खायला प्यायला दिलं तो चांगला माकड होणार आहे. चांगला माकड म्हणजे शांत बसणार का जास्त उलटक्या करणार आहे. त्याच्यामुळे कधीच आपण मनापेक्षा मन जो आहे ना तो लगामाप्रमाणे आहे. तो कोणाला जोडलेला आहे इंद्रियांना. तो इंद्रिया मागे धावत असतो. हा जो ही लगाम आहे ना तो कोणाच्या हातात असते बुद्धीच्या हातात असते. म्हणून बुद्धीला जर आपण स्थिर केलं सगळीकडे असाच प्रकार आहे. तुम्ही भगवद्गीता घ्या तुम्ही गायत्री मंत्र घ्या किंवा दुसरं कुठे घ्या धियो यो न प्रचोदयात् ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु
बुद्धी, म्हणजे बुद्धीबद्दल असं म्हटलं जातं की माझी बुद्धी स्थिर करू. कधीही असं म्हटलं गेलं नाहीये की माझ्या मनाला तू बळकटी दे. फक्त या काहीतरी गाणी असतात, हमको मन की शक्ती देणं, हे फोल आहे. कारण हे आम्ही काय केलेलं आहे की तिकडनं घेतलेलं आहे. माइंड पॉवर कधी असू शकत नाही. हमको मन की शक्ती देना, मन विजय करे, हा खरं म्हणजे भारतीय तत्वाशी निगडीत नाही, म्हणजे त्याचा अनुरूप नाही. तर आपण बुद्धीला स्थिर करत असतो, मनाला आपण शांत करत असतो. आणि बुद्धीला स्थिर करण्यासाठी आपल्याला सात्विक गुणयुक्त काहीतरी पाहिजे असतं. सात्विक गुण, आणि योग हा मुळात सात्विक असल्यामुळे योगामुळे बुद्धी स्थिर होते. देवळामध्ये गेल्यामुळे सुद्धा होते, भजन कीर्तन केल्यामुळे सुद्धा होते, परंतु तिथे संपूर्ण आस्था पाहिजे. नाही तर ते म्हणाल की मी जातो खरं, आपण की नाही देव आहे की नाही, जाऊ दे आता काय, नाहीतर काहीतरी करील रात्री, त्यामुळे मी आता जाऊन येतो, असं नाही चालणार. असं नाही चालणार. संपूर्णपणे जर केलं तर तुम्हाला सर्व काही तिथे मिळून जाईल. आणि जे आपल्याला मिळत नाही ते वारकऱ्यांना मिळत असतं. कारण ते भाव कट्टा असतं त्याच्यामध्ये, तिथे जात असतात. आणि तुम्ही तिकडनं हेलिकॉप्टरने गेला किंवा मागच्या दाराने VIP प्रमाणे गेला तर काही मिळणार नाही तुम्हाला, अजिबात. काय भाव कट्टा नसते ना. कारण योगामध्ये काय आहे, मी सांगत होतो की स्वास्थ्य ही जी संकल्पना कशी आहे, तर आपल्याला भावोत्कटता येते. आणि त्याच्यामुळे आपण त्याच्याही पलीकडे जातो. भाव पाहिजे असतात, पण तसंच भावांच्या पलीकडे जाणे सुद्धा आवश्यक असते. गणपतीची मूर्ती आहे ती भाव उत्पन्न करत असते, उत्तम, आणि त्याशिवाय पुढे जाता येणार नाही. परंतु एक वेळ अशी यायला लागते, येते आणि आली पाहिजे की त्या भावांच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे. म्हणजे त्यावेळेला आपल्याला फक्त एक सूक्ष्म भाव असे असतात, आणि त्याच्या पलीकडे गेल्यानंतर आपल्याला समाधीसारखं काहीतरी लागतं, आणि त्यावेळेला आपल्याला संपूर्ण सर्वंकष सुख मिळत असतं. तर क्लेश तनुकरण समाधी भावनार्थ क्रियायोग केल्यामुळे काय होतं माहिती काय, 10-15 दिवस जर आपण केला ना, तर पहिले 4-5 दिवसांमध्ये आत्मतृप्त्या बाहेर येणार. घाबरू नका, कौशल, सावधानता. कारण आत्म जे काय तुम्ही ऋतून बसलेल्या पुष्कळचं, आतून कुथत बसलेल्या पुष्कळच्या गोष्टी त्या बाहेर निघतात, आणि मग मला तर त्रास होतो थोडासा, परंतु घाबरू नका. मग ह्या सगळ्या बाहेर कथार्सिस बोलतो आपण, आणि त्या बाहेर निघतात. त्यावेळेस मला त्रास होतो, काही वेळेला नॉसिया सारखं वाटतं, दुखी थोडीशी होते, पण तुम्ही डॉक्टरकडे त्यावेळेला जाऊ नका, कारण ह्या आतनं काहीतरी प्रॉब्लेम आहे. 4-5 दिवसानंतर तुम्ही डॉक्टरकडे जाण्याचा विचार करा, तोपर्यंत हे संपूर्ण थांबतात. म्हणजेच काय आहे की तुम्हाला ते भाव उत्कटता येते, आणि त्याच्यामुळे आत्ता जे काही कृत्य असतात त्या उफाळून बाहेर येतात, आणि त्याचा निचरा होत असतो. याच्यामध्ये टॉक्सिसिटी जी असते ना, तर त्या नॅचरोपॅथीमध्ये आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा आहे. कर्म जो आपण करतो, पंचकर्म, त्याच्यामुळे सगळं. तर इथे सुद्धा योगामध्ये हा प्रकार आहे, पण आपण त्या लेवलवर जात नाही. आपण थोडा वेळ 1-2 दिवस करतो आणि मग थांबतो. तसं करू नका, अवश्य आपण त्याचा वापर करा. तर असं केल्यामुळे काय होईल की भावना येतील, आणि मग त्याच्यानंतर भावोत्कटता येऊन मग त्याच्या पलीकडे आपण जाल, आणि मग आपल्याला काय मिळणार आहे, तर तो प्रसाद, निखळ आनंद. भगवद्गीतेमध्ये काय म्हटलंय की हा जो निखळ आनंद आहे ना, संपूर्ण दुःखांचा नायनाट करणार असेल. प्रसादे सर्व दुःखाना हानिरस्य उपजायते, प्रसन्न चेतसो याश बुद्धी परे उत्तिष्ठते. आणि ही गोष्ट खरी आहे. काही अभ्यासानंतर ध्यान प्रकार जर आपण करू शकलात व्यवस्थित, काही वेळानंतर काय होईल की त्याचे हातोटी, त्याचं कौशल्य आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि तुम्ही जेव्हा तुमच्या मनात येईल त्यावेळेला तुम्ही त्याचा वापर करून पुढे जाऊ शकाल. लगेच वेळ पुष्कळ झालेला आहे, पण तरी सुद्धा मी थोडंसं आणखी घेतो.
तर याच्यामध्ये राग द्वेष निघतोच, तुम्ही आधी म्हणालो. राग आणि द्वेष याच्या पलीकडे गेल्यानंतरच आपल्याला हे मिळू शकेल आनंद. कुठला आनंद? तर तो जो आनंद आहे तो वेगळा आहे, शुद्ध आनंद आहे. तो वस्तू निगडीत नाही आहे. मी सांगू का तुम्हाला, योगामध्ये काय मानलं जातं? काहू नको सुख दुःख कर दाता, निजकृत कर्म भोग सब राहता. एक फार महत्वाची गोष्ट आहे, ही महत्वाची बाब आहे बरं का, की आपल्याला जेव्हा दुःखे होतात, जेव्हा त्रास होत असतो, आपण काय करतो की मला दुःख ना यांच्यामुळे होतो, कारण हे नेहमीच खेकसत असतात, हिच्यामुळे होतो, किंवा हे काय कटकट असते. नाही, तो काय कारण नाही. माझे मुलं अभ्यास करत नाही म्हणून, पगार कमी आहे म्हणून, काहीही नाही त्याचा संबंध, काहीही नाही. पण माझे बॉस त्रास देतात, त्याचं काय? ते तर तुमच्या दुसऱ्याला सुद्धा त्रास देतात, तुमच्या इतर कलिगना सुद्धा देतात. त्यांना काय होतं का? तुम्हालाच काय होतं? कारण तुमच्यामध्ये हे 5 राक्षस जास्त आहे सांगितलं. त्याच्यामुळे त्याचा कमी जर आपण करता आलं आपल्याला, तर मग आपल्याला त्रास होणार नाही. तर अशा प्रकारे इथे आपल्याला काहू नको सुख दुःख करत राहतात. कोणीही काहू म्हणजे कुठल्याही प्रकारची परिस्थितीत मला दुःख देऊ शकत नाही आणि सुखी देऊ शकत नाही. परिस्थिती म्हणजे वातावरण, किंवा चांगली गाडी येणार तेव्हा मी सुख होणार, माझ्याकडे असं होणार, तसं काहीही होणार नाही. करून बघा. आणि ज्यांना मिळालेलं त्यांना विचारा तुम्ही, कितपत ते प्रसन्न आहेत? नाही. आणि कोणीही व्यक्ती तुम्हाला प्रसन्न करू शकणार, कोणीही, एकही. तर आपण म्हणतो ना की आप जैसा कोई जिंदगी में आए, काय होत नाही, तो बात बन जाए, काहीच होत नाही. खरी गोष्ट आहे. काहू नको सुख दुःख कर दाता, कोणीही नाही. तुम्हाला दुःख देणार सुद्धा कोणी नाही, सुख देणार सुद्धा कोणी नाही. याचा फोल कल्पना आहे, फोल कल्पना. आणि काय मग कशामुळे? तर क्लेशांमुळे. तर क्लेश जो आहे त्याला, त्याच्यावर जर आपण घणाघात केला, त्याला जर कमकुवत केलं, तरच फायदा होणार आहे. आणि आता सांगितल्याप्रमाणे काय की हे बघा ना, क्लेश आणि वातावरण, आणि पुढे काय तर चित्तवृत्ती, तर समीकरण आहे. तर तुम्ही समीकरण, तुमचं चित्तवृत्त्या कमी होणार ना, तुमच्या चित्तवृत्त्या कमी होणार. कारण क्लेश कमी करता आलं तुम्हाला, किंवा तुम्हाला हे कमी करता आलं, वातावरण कमी समजा नाही करता आलं, पण कमीत कमी तुम्हाला हे पहा, क्लेश कमी करता आले, तर त्याला तुम्ही कशाचाही गुणा, चित्तवृत्ती कमी होणार. हे अगदी समीकरणच तसं आहे. त्याच्यामुळे क्लेश कमी करण्यासाठी आपल्याकडे आपला रोख असायला पाहिजे. आणि ते आपल्याला क्रियायोगामुळे जमतं. फक्त तेवढंच नाही, तर बाकीचे योग प्रकार त्याच्यामुळे सुद्धा फायदा होत असतो. आता मी तुम्हाला शेवटी एक ध्यानाचा एक प्रकार छोटासा सांगणार आहे, 2 मिनिटाचा, 2 मिनिट नूडल ध्यान. तर हे 2 मिनिट नूडल ध्यान जो आहे, त्याने कितपत फायदा होणार आहे तुम्हाला? तर तुमचा जो स्ट्रेस आहे ना, तुम्ही दर 2 तासांनी याचा वापर केला, तर मला वाटत नाही की कोणीही असा एक बॉस असेल की तो आक्षेप घेईल. कारण अशी परिस्थिती इथे आलेली आहे, दर 2 तासानंतर तो 2 मिनिटं खर्ची घालत असतो, हे चालणार नाही असं कोणीही बोलणार नाही. कारण त्याचे पडसाद तुमच्या कामावर एवढे छान पडणार आहे की ते तुम्हाला आठवण करून देणार आहे. आज तुम्ही काय केलेलं दिसत नाही ध्यान. त्यामुळे 2 मिनिटं तुम्ही तुमच्या खुर्चीवर बसून सुद्धा करू शकाल. आणि फार सोपा प्रकार आहे, हे आपण सगळं करू शकता. आता ओंकार मी तुम्हाला करून घेणार होतो, पण जरा वेळेचा अभाव आहे म्हणून. ओंकार चालेल, काहीतरी मिनिटं सुद्धा करून घेणार. आधी मी हे करून घेतो, आणि अनुलोम विलोम प्राणायाम आपण कुठेही करून घ्या. हे बघा, 1/3 अ करा, सपाट. हा फक्त आपल्या याचा थोडासा खुलं करण्यासाठी. आता ओंकार नाही हा अजूनही, पण सपाट करा बरं का. हा चला, सपाट. आता अ उ न करता ओ करायचं. ओ 3 सेकंद आहे, आणि मी जेव्हा 3 म्हणणार तर तुम्ही म कडे यायचं, आणि मग सपाट.
म्हणजे हा सुद्धा ओंकार नाहीये बरं का, पण प्रॅक्टिस आहे थोडीशी. हा 3. उत्तम. एवढ्या मोठ्या संख्येने हजार लोक आणि सगळं काही व्यवस्थित करत आहेत. ही पहिली माझी वेळ आहे. नाहीतर असं होत नाही. पण आता मी तुम्हाला ते प्रशंसोपकार असे काढले, त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही पुढे चूक करा. ठीक आहे, तर तुम्ही व्यवस्थित करा. 3 सेकंद आणि मग मी म म्हणणार आणि मग म कडे आल्यानंतर थोडासा नाकामध्ये आलं पाहिजे. जसं आपण मुंबई बोलतो, मुंबई तसं ओ, आणि मग लागलीच तो टिपरिंग घ्यायचा, पलटा घ्यायचा. ठीक आहे, तर श्वास घ्या आणि सुरू. 3. नकार तेवढासा बरोबर नाही. त्याचं कारण असं आहे की तो त्याच्यापेक्षा ओ 3 सेकंद सपाट पाहिजे आपल्याला. हे बघा ना, मग म वर आपण येतो ना जेव्हा, तेव्हा थोडस नाकात घंटानादाप्रमाणे तसं. ठीक आहे, चला श्वास घ्या आणि सुरू. 3. हे टाळ्या आपण आपल्यासाठी वाजवलेल्या आहेत, कारण आपण उत्तम काहीतरी केलेलं आहे आणि मला फार आनंद आहे. तर अशा प्रकारचं. आणि आता गायत्री मंत्र. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. मी आणखी एक सांगावंसं वाटतं. गायत्री मंत्राबद्दल थोडंफार आपल्याला आक्षेप असणार नाही, परंतु आपल्या बांधवांना काही वेळेला आक्षेप असू शकेल. तर ते लोक आपले स्वतःचे धर्माचं काहीतरी मंत्र बोलू शकतात. कुल हो लाहो अल्लाह समद यम नली नलम लूलत फलम यकुल लहु कोफो वन अहद. हे मुस्लिम प्रेयर आहे, ते करता येईल आपल्याला. म्हणजे गायत्री मंत्राऐवजी. आणि ओंकार जो आहे त्याच्याऐवजी आमीन म्हणा ना तुम्ही. आमीन, तसंच काहीतरी म्हणणार आहे. आणि गायत्री मंत्राऐवजी नवकार मंत्र म्हणा तुम्ही, बौद्ध मंत्र म्हणा तुम्ही, कुठलेही मंत्र म्हणा तुम्ही, चालू शकेल. कारण लोम विलोम प्राणायाम तर अगदी सेक्युलर आहेच. आमीन आणि ओम सगळीकडे आहेच. किंवा ॲमेन म्हणा तुम्ही. म्हणजे ख्रिश्चन लोकांना थोडंसं असं वाटत असेल की ओंकार कसा म्हणावा, असं वाटत नाही. पण समजा झालं तर आमेन, ॲमेन, कारण हे बघा साम्य कसं काय. आमीन ओम ॲमेन मध्ये साम्य, कारण तो आवाज आहे, सगळ्यांनी तो टिपला. म्हणजे ते आध्यात्मिक लोक सगळीकडे असतात. ते याचा अरब देशांमध्ये सुद्धा होते, मुस्लिम देशांमध्ये सुद्धा आहे, सगळीकडे आहे. त्याच्यामध्ये काही दुमत नाही, प्रॉब्लेम नसतो. प्रॉब्लेम फक्त आपण त्याच्यामध्ये काहीतरी विकृती उत्पन्न करत असतो, म्हणून प्रॉब्लेम होतो. धर्मामध्ये काहीच नसतो, आपल्याला माहिती. तर अशा प्रकारे ओम भूर्भुवः स्वः ही व्याहृती असल्यामुळे फक्त एकदाच म्हणाली. आवृत्ती आपण मात्र करत असतो खऱ्या गायत्रीचे. म्हणजे कुठली तर आपण करूया. ओम भूर्भुवः स्वः, पुन्हा वाह स्वः तत्सवितुर्, फक्त एवढंच. तत्सवितुर्वरेण्यं
तत्सवितुर् तत्वरेण्यं वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। हे पहा, तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम हा शेवटी असतो, गायत्रीचा पुढे नाही येतो, आधी नाही येतो, तर शेवटी. पण आपण जर चालू ठेवला ना तर असा एक आभास किंवा असा एक उत्पन्न होतो, एक इम्प्रेशन की जणू काय तो सुरुवातीला आहे. बघा ना तुम्ही, भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्स, कारण तो जो ओम आहे ना तो दुसऱ्याचा तो पहिला होऊन जातो. त्यामुळे आपल्या मनात असं येतं की गायत्रीचा आधी ओम आहे, नाही म्हणून तर आपण एकदा सुरुवात केली ना तसा भास होतो, फक्त एवढंच. तर अशा प्रकारे आपण गायत्री मंत्र केलं. विलोम प्राणायाम कुठे कोणी शिकू शकेल, हे केलं 10 चक्र आणि हे 10 आणि तुम्हाला आणखी उत्तम त्याच्यामध्ये प्रगती पाहिजे असेल तुमच्या अध्यात्मामध्ये, आता 2 चक्र केल्यानंतर पुष्कळचे प्रश्न सुटतात. हे काय अतिशयोक्त नाही. माझ्याकडे पुष्कळ डेटा जमा झालेला आहे आणि विशेषत्वे चायनामध्ये पुष्कळ. तर 2दा केल्यानंतर आपले सर्व काही प्रॉब्लेम सुटणार आहेत. करून बघा. आणि तुम्हाला अध्यात्मामध्ये आणखी पुढे जायचं असेल तर 3 वेळा करता येईल. पण केव्हा? 3-4 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर. पण एकदम नाही जमणार. आणि 3 केल्यानंतर तुम्ही संत महात्मे होणार. मग तुमच्या घरी प्रॉब्लेम होणार. म्हणजे कसं, एकाएकी तुमच्या स्वभावामध्ये फरक दिसणार जेव्हा, तर त्यांना वाटणार की काय प्रकार आहे हा, नेहमी असा असलेला शांत कसा, काहीतरी घोळ असलं पाहिजे. पण ते आणि असं झालेलं आहे. एक पार्टिसिपंट होता चायनामध्ये, शंघाईमध्ये. तो अचानक शांत झाला आणि घरच्या मंडळींना काय वाटलं माहितीये का, तो झपाटलेला आहे. खरं मी सांगतो, खरी गोष्ट. आणि ते त्याला त्याचं मागे लागले की तुला दाखवायला पाहिजे आम्हाला ते भूत काढण्यासाठी. ते काढतात ना लोक. मग मला काही झालेलं नाही, मी तुम्हाला घेऊनच जाणार आहे. तुम्ही शांत कसं तुम्ही राहता, एवढं तुम्ही आधी काय त्याच्यामध्ये एवढा फरक तुमच्यामध्ये कधी होऊ शकणार नाही. एकाएकी काहीतरी झालंय तुम्हाला. तर असं जर असेल तर ते तुम्ही बघा. तसं होणार, फक्त गमत करत असतो. बरं, आपण आता शेवटचं 2 मिनिटाचा जो ध्यान प्रकार आहे तो बोलूया. त्याच्याबद्दल काहीतरी बोलूया. त्याच्यानंतर थोडेसे प्रश्नोत्तर. खरं म्हणजे मला प्रश्नोत्तर खूप आवडतात. परंतु काय की ते आता शक्य तेवढंसं नाही दिसत, कारण वेळ आणि ते आपले जे ऑर्गनायझर्स आहेत त्या लोकांची पंचायत होते नाही. चला, आपण फक्त पहा की डोळे कसे आपण बंद होऊ घालतो. तो ध्यानाचा प्रकार आहे म्हटलं तर नाही, म्हटलं तर नाही. डोळे बंद होऊ देण्याचा प्रकार नाही. म्हणजे मला काही तसं नाही म्हणायचं, बंद होऊ देणे म्हणजे काय असं नाही काही. म्हणजे सजगतेने बंद होऊ देण्याचं. तिथे सजगता नसते. आपण सजगतेने कसं बंद होऊ घालतो त्याबद्दल बोलायचं मला. हे बघा, डोळे तुमचे उघडे आहेत.
मी तर फक्त थोडस सांगतो, त्याच्यानंतर करून घेणार. माझे डोळे उघडे आहेत आणि सैल आहे आणि माझं लक्ष शरीराच्या आत आहे. आत शरीराच्या आत मी कुठेही लक्ष जाऊ शकेल, पण शरीराच्या आत असलं पाहिजे. कुठेही जाऊ शकेल. थोड्या वेळानंतर आत माझं लक्ष असलं ना, तर माझ्या शरीरामध्ये थोडीशी विश्रांती येते अशी. आणि ती शरीराची विश्रांती आली ना, तर डोळ्यातली विश्रांती आपोआपच येते आणि माझे डोळे बंद होऊ पाहतात. पण मी डोळे बंद होऊ देणार नाही, थोडेसे उघडे ठेवणार आहे. थोडेसे उघडे असे किलकिल, थोडेसे उघडे. आणि मग डोळ्याची उघडझाप मी चालू असू देणार आहे. उघडझाप चालू आहे, डोळे सैल आहे, उघडझाप चालू आहे. आणि मग फक्त मी वाट पाहणार आहे. आणि डोळे जेव्हा उघडझाप असते ना नेहमीप्रमाणे, तशी होऊ देणार आहे. आणि मग फक्त वाट बघणार आहे की केव्हा माझे डोळे बंद होतात ते या गोष्टीचे. मग थोड्या वेळानंतर काय होईल, डोळे जड होतील, आणखी जड, आणि आपोआपच बंद, आपोआपच बंद. पण आपण करू नका, पण आपल्या प्रयत्नाने करू नका, ते आपोआपच होते. आणि डोळे बंद झाले की असा प्रकार असतो बघा, डोळे शांत आहेत, आकसलेले नाही आहेत, पण तरी सुद्धा निर्विकार भाव आहे. आणि इथे विचारांची संख्या हमखास कमी होत असते. करून बघा. विचार जरी असले तर ते त्रास देत नाही. आणि आपण कितीही वेळ बसू शकता डोळे असे शांतपणे, आणि मनात एक छान विसावासा असं वाटतो. आणि हे चालू करा असेल, चालू असावं असं वाटतं. म्हणजे आपण हे सातत्याने टिकू शकतो पुढे सुद्धा. आणि त्याच्यानंतर डोळ्यामध्ये एक विश्रांती असते, चेहऱ्यावर येते, संपूर्ण शरीरामध्ये येते. फक्त 2 मिनिटाचा. तर आपण सरळ करूया. तर आपण जरा सरळ बसा, पाठ जरा थोडीशी, आणि ध्यान मुद्रा अशी असते. डावीवर उजवी हथेली ठेवायची असते, ध्यान मुद्रा. तर ओंकारासाठी सुद्धा ही मुद्रा फार छान मानली जाते. ओंकारासाठी ओम, हथेली खालची डावी आणि वर उजवी. पण डोळे उघडे आहेत आणि सैल आहे स्वाभाविकपणे, पण लक्ष तुमच्या शरीराच्या आत आहे. शरीराच्या आत लक्ष दिलं की असं वाटू लागेल की शरीरामध्ये काहीतरी होत आहे, काहीतरी होत आहे, खरोखरच होत आहे. कारण आत पुष्कळच्या गोष्टी असतात. एकदम नाही वाटणार, पण थोडा वेळ तुम्ही असू द्या तिथे तुमचं लक्ष शरीरामध्ये. तर सुरुवातीला थोडासा शीण वाटू शकेल, पण हळूवारपणे मग नंतर एक विश्रांती वाटू लागेल शरीरामध्ये, थोडीशी विश्रांती का होईना. आणि त्याचे पडसाद डोळ्यांमध्ये दिसतील. म्हणजे डोळे सुद्धा थोडेसे सैल पडतील. आणि पण ते बंद होऊ देऊ नका, थोडेसे उघडे ठेवा, थोडेसे उघडे, जेणेकरून आपल्याला डोळ्यातील उघडझाप ही करता येईल स्वाभाविकपणे. डोळ्यातील उघडझाप स्वाभाविकपणे करता येईल. अशा प्रकारे उघडझाप चालू असू द्या. डोळे थोडेसे उघडे, शांत आहेत, थोडेसे उघडे. आणि मग वाट पहा. हे बघा, डोळे शांत आहेत, विश्रांतीपूर्ण आहेत, शरीर सुद्धा विश्रांतीपूर्ण आहे, आणि डोळ्यांची उघडझाप ही स्वाभाविकपणे चालू आहे. आणि मग फक्त वाट पाहायची आहे की डोळे केव्हा बंद होतात ते या गोष्टीची. फक्त वाट पहा, डोळे बंद करू नका, फक्त वाट पहा. थोड्याच वेळामध्ये काय होईल की डोळे आणखी जड होतील, आणखी जड, आणि आता बंद झाले की आता बंद असं होईल. आणि मग ते आपोआपच बंद पडतील, बंद होतील. आणि अशा प्रकारे आपोआपच बंद झाले की मग ते उघडू नका, फक्त बंदच ठेवा. आणि डोळे जेव्हा बंद झाले की आपल्याला बघता येईल की विचारांची संख्या आपोआपच कमी झालेली आहे. विचार आहेत परंतु ते त्रास देत नाहीये. थोडेफार विचार असतातच, परंतु ते निकोप स्वरूपी असतात, त्रास न देणारे विचार असतात. पण त्रास देणारे विचार कधीच येणार नाही. आणि ही स्थिती जी आहे ही प्रक्रिया चालू असावीशी वाटते, चालू असू द्यायची वाटते. आणि डोळ्यांमध्ये एक विश्रांती वाटते, कारण आपण डोळे बंद होऊ घातलेले होते, त्याच्यामुळे डोळ्यांमध्ये विश्रांती आहेच आहे. आता ही विश्रांती अनुभवायची आहे आपल्या परीने. आपली जी काय पद्धत असेल ती वापरून डोळ्यांमधील जी विश्रांती आहे अनुभवा. डोळ्यांमधील विश्रांती, डोळ्यांमधील विश्रांती.
हळुवारपणे ही विश्रांती चेहऱ्यावर उमटते. आपोआप थोडीफार का असेना परंतु येते. आता चेहऱ्यावर विश्रांती आहे, डोळ्यांमध्ये आहे, थोडीफार का असेना. तर त्या विश्रांतीचा अनुभव घेत राहा. चेहऱ्यावर विश्रांती, चेहऱ्यावर विश्रांती हळुवारपणे ही संपूर्ण शरीरामध्ये पसरते. संपूर्ण शरीरामध्ये आता संपूर्ण शरीरामध्ये विश्रांती आहे. दोन्ही पायांमध्ये, दोन्ही भुजांमध्ये, डोकं, छाती, पोटपाट, संपूर्ण शरीरामध्ये विश्रांती आहे. ही विश्रांती संपूर्ण शरीराची आहे. तशीच ती अनुभव. संपूर्ण शरीराची विश्रांती, संपूर्ण शरीराची विश्रांती आपण अनुभवत राहिला तर एक आतील विसावा, एक शांत भाव निर्माण होतात. चालू असू द्या. संपूर्ण शरीराची विश्रांती, आपोआप शांत भाव निर्माण होतात खोलवर कुठेतरी. आणि हे जे शांत भाव आहेत त्याच्यामध्ये राहा 1 मिनिटभर. शांत भावांमध्ये आपण 1 मिनिटभर या शांत भावांमध्ये राहूया आणि मग आपण संपवूया. शांत भाव, संपूर्ण शरीर शांत भाव. शांत भाव. शांत भाव, शांत भाव. अर्धा मिनिट आणखी आहे, 30 सेकंद शिल्लक आहे. शांत भाव. शांत पाठ. ओम शांत शांत शांत. ओम शांती शांती शांती. डोळे मिटूनच ठेवा काही सेकंद. आणि मग कुठल्याही वेळी आपोआपच जणू काय उघडत आहेत. वाटल्यास थोडे वेळ आणखी डोळे मिटून बसू शकता आणि मग हळुवारपणे आपोआपच जणू काय उघडत आहेत. उघडू शकता आपण हळुवारपणे उघडत आहे. मला असं वाटतं मी रजा घेईन आपल्या सगळ्यांची. आणि काही प्रश्न असतील, त्याचा मुभा असेल तर आता इथे आपण संपूया. धन्यवाद सगळ्यांना. फार उत्तम सहकार्य आपण दिलेलं आहे. मी म्हटलं ना, आपल्या सहकार्याच्या ह्या टाळ्या आहेत असं मी समजतो. धन्यवाद. आपण क्षण आनंदाचा आणि शोध सुखाचा. अ मग तो अ आणि उ मग ओ होतो. हा हा हा. 4 प्रकारचे ओंकार असतात. ओ छोटा, म मोठा, ओ आणि म एकसारखा, आणि ओ मोठा आणि म छोटा.
त्याचे वेगवेगळे प्रकार फायदे असतात आणि त्याचे परिणाम वेगळे असतात. आणखी एक प्रकार आहे ओम 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 ओम, काही देवळांमध्ये केला जातो. त्या सगळ्यांचे पण अध्यात्मासाठी जो आहे ना, त्यासाठी ओ छोटा असावा लागतो. अध्यात्मासाठी म्हणजे ध्यानाकडे जाण्यासाठी हा जो प्रकार आहे ना, ओ छोटा आणि मकार लांबट आणि बारीक बारीक. भोगल सर यांचे या ठिकाणी आपण टाळ्यांच्या गजरात धन्यवाद व्यक्त करूया आणि आभार व्यक्त करण्यासाठी मान्य प्राचार्य ITI VM मापारी सर. सन्माननीय प्राध्यापक मोगल सर, उपस्थित सर्व श्रोतेवृंद, आज मालेचे चौथे पुष्प सर्वांगीण आरोग्यासाठी योग या विषयावर कवेल्ला धाम लोणावळा पुणे येथील सहसंचालक RS भोगल सर यांनी पुष्प गुंफले आहे. धावपळीच्या व मानसिक ताणतणावाच्या आजच्या युगात प्राचीन योग परंपरा मनुष्याला शारीरिक व मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त ठेवते. हे अनेक वेळेस सिद्ध झालेले आहे. सर, खरोखरच आपण खूपच चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि माझ्या एक कुटुंबाचं एक थोडस की आमचं एकत्रित कुटुंब आहे. दोघं भाऊ आहेत, आम्ही वडील गेलेले आहेत. असं वाटतं की जर आमच्या दोघं भावामध्ये वाटपाची जर वेळ आली, ताई मला पण पहिला प्रश्न विचारेल, माझी सोय काय? तुम्ही माझ्या आईला हेच सांगा, आई तू प्राणायाम आणि योगा कर, हेच तुझी सोय. तर आपण ह्या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला. त्याचप्रमाणे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेजर जनरल नीरज बाली सर, संस्थेचे सहसचिव भारत पाटील घोगरे, माध्यमिकचे सचिव तांबे साहेब, तसेच प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक माननीय ॲडव्होकेट आप्पासाहेब दिघे साहेब, तसेच आपले स्किल डेव्हलपमेंटचे मान्य डॉक्टर GJ विखे सर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तसेच सर्व शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तसेच डॉक्टर म्हस्के सर या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वांचे मी संयोजकांच्या वतीने आभार प्रदर्शन करतो आणि कार्यक्रम संपलेला आहे असं मी राष्ट्रगीतासाठी आपण सर्वांनी उभं राहायचं. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. भारत माता की